ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांतिः शांतिः शांतिः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. भगवंताच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने व सकल संतांच्या आशीर्वादाने सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील द्वितीय अध्यायातील 26 क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत. भगवंत अर्जुनाला उपदेश करत आहे. अर्जुनाच्या मनामध्ये जो काही संदेह निर्माण झालेला आहे त्या संदेहाचं निरासन करण्याचं काम भगवंत करत आहे. आणि म्हणून भगवंत वेगवेगळ्या पद्धतीने अर्जुनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आत्मतत्व कसं आहे. कारण अर्जुन जो आहे तो मी मारणारा आहे आणि हे मरणार आहे अशा पद्धतीचा भ्रम धरून बसलेला होता की मी मारल्यानंतर हे सगळे मरणार आहे. आणि म्हणून जो काही अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झालेला आहे, भ्रम निर्माण झाला आहे, त्या भ्रमाचं मोहाचं निरासन करण्याचं काम भगवंत करत आहे. या श्लोकाच्या द्वारे भगवंत अर्जुनाला हे सांगत आहे, हे महाबाहो अर्जुना, हा आत्मा नेहमी जन्म घेत असतो आणि मृत्यू पावत असतो असे जरी तुला वाटत असले तरी देखील त्याबद्दल शोक करणं उचित नाही. कारण याच्या अगोदर अर्जुनाला भगवंताने समजावून सांगितलं, बाबा जे आत्मतत्व आहे ते कधीही मरत नाही, त्या आत्मस्वरूपाचा कधी नाश होत नाही, तो कधी अग्नीने जाळल्या जाऊ शकत नाही, पाण्याने भिजल्या जाऊ शकत नाही, वाऱ्याने तो सुकू शकत नाही. अशा पद्धतीने सांगितल्यानंतर सुद्धा कदाचित अर्जुनाला हे जर पटत नसेल, एखादी गोष्ट अशी पटत नसेल तर तशी सांगावं लागते. एका मार्गाने जर एखादा विषय पटणार तर दुसऱ्या मार्गाने सांगावा लागतो. तर या ठिकाणी अर्जुनाला हेच म्हणत आहे की जर समजा कदाचित हे अर्जुना तुला जर हे कळत नसेल काय की आत्मा अमर आहे, आत्म्याचा अमरत्व तुला कळत नसेल तर हे असंही समजलं तरी चालते तू काय की जो आत्मा आहे तो आत्मा जन्मणारा आहे आणि आत्मा मरणारा आहे असंही म्हणलं तरी हे गोष्ट निश्चित आहे की जन्म जरी आत्मा घेत असेल आणि मृत्यू जरी पावत असेल असे जरी तुला वाटत असेल तरी देखील त्याबद्दल शोक करणं उचित नाही. का शोक करणं उचित नाही त्याबद्दल भगवंत अर्जुनाला सांगणारच आहे. तर असं सांगतात की अथ चैनम नित्यजातम नित्यम वा मन्यसे मृतम, की हे महाबाहो जर तू या देहीला, देही म्हणजे आत्मा, देह म्हणजे शरीर, या देहीला नित्य जन्मणारा आहे वा अथवा नित्यम नित्य मृतंच मरणाराही मन्यसे तथापि
त्वम मानले तरीही तू एवं अशा प्रकारे शोचितुम शोक अर्हसी करू नहे. अरे या आत्म्याला तू जन्मणारा आणि मरणारा जरी मानलं तर तू शोक करणं योग्य नाही. कारण आपलं जे काही शरीर आहे हे शरीराचा जन्म होतो पण आत्म्याचा जन्म होत नाही. पण एखाद्या वेळेस तू असं मानलंही की हा शरीर जन्मणार आहे शरीर मरणार आहे, तर हे लक्षात ठेव की ज्याचा जन्म असतो त्याला मृत्यू असतो आणि मृत्यूनंतर पुन्हा त्याचा जन्म असतो. अरे जसं वडाचं बीज पाहिलं का? पाहिलं कृष्ण महाराज? अरे वडाचं बीज किती छोटं असतं, किती छोटं असतं, छोटं एकदम छोटं असतं. आणि वड किती विशाल असतो आहे का नाही? वडाचं उदाहरण धरू तर छोटं सूक्ष्म बीज असतं. बीज कोणतंही घ्या तुम्ही, हरभऱ्याचं घ्या, याचं घ्या, कोणतंही घ्या, पण वडाचं घ्या. सूक्ष्म बीज असतं आणि ते सूक्ष्म बीज ज्यावेळेस जमिनीमध्ये पडतं, जमिनीमध्ये पडल्यानंतर ते जे काही वडाचं बीज आहे त्या वडाचं बीज जमिनीतून त्याला अंकुर फुटतो. काय फुटतो? अंकुर. आणि अंकुर फुटल्यानंतर हळूहळू हळूहळू ते झाड वाढायला लागतं. सुरुवातीला ते झाड कसं असतं? कोवळं, एकदम नरम. अरे सोयाबीन पेरल्यानंतर ज्यावेळेस ती उगून येते त्यावेळेस तिला हात लावला तर ती कडक असते का नरम असते तिची काठी? अरे ज्यावेळेस ती उगून येते त्यावेळेस तिचं जे काही अंकुर असतात ते अंकुर जे 2 पानावर असते, 4 पानावर सोयाबीनचं पान होतं, त्यावेळेस ती नरम असते का कडक असते? सोयाबीन सोंगायला गेले त्यावेळेस कडक असते, पण ज्यावेळेस ती उगती त्यावेळेस कशी असते? मुलायम असते, नरम असते. तर असं हळूहळू हळू ते मुलायमपणा त्याचा जाऊन ते मोठं होऊ लागतं. आणि मोठं झाल्यानंतर मग त्याला फुलं येतात, मग त्याला फळं येतात आणि मग त्याला फळं आल्यानंतर ती फळं वाळून जातात आणि नंतर त्या सोयाबीनच्या झाडाचा नाश होतो. तसं हे वटवृक्ष आहे. वटवृक्षाचं उदाहरण आपण याच्यासाठी घेतलं की वटवृक्ष जो आहे त्या वटवृक्षाला हजारो वर्ष आयुष्य असतं असं म्हणतात, भरपूर दिवस. पण तरीही जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. अरे एखादं आंब्याचं झाड असेल, आंब्याची कोय कशी असते? टणक असते, कडक असते, कडक. ती जमिनीत पेरल्यानंतर ते हळूहळू ते आंब्याची कोय उगते, त्याच्यातून मग पानं, 2 पानं, मग 4 पानं, मग हळूहळू आंबा एवढा होतो, एवढा होतो, एवढा होतो, एवढा होतो, मोठा होतो. त्याला मग काय आंबे येतात. 100 वर्ष म्हणा, 50 वर्ष ते आंब्याचं झाड जगल्यानंतर, काय 50 वर्ष 100 वर्ष ते झाड जगल्यानंतर मग ते हळूहळू हळूहळू आपोआप वाढायला लागतं. वाढतं की नाही? अरे निंबाचं झाड घ्या, आंब्याचं झाड घ्या, कशाचंही झाड घ्या, हळूहळू हळूहळू ते काय होतं तर वाळायला लागतं, वाळायला लागतं आणि ते वाळून जातं. काय होतं? एक दिवस वाळून जातं, म्हणजे त्याचा मृत्यू होतो. तसं या आत्म्याला तू जन्मणारा आहे असं म्हणलं तरीही चालेल. जन्मल्यानंतर त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि मृत्यूनंतर पुन्हा जन्म निश्चित आहे. अरे आंब्याचं झाड असेल, आंब्याच्या झाडाला आंबे येतात, त्यानंतर आंबे ते पिकतात, त्याच्या पुन्हा ते पिकल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या कोळी असतात त्या कोळी पुन्हा जमिनीमध्ये टाकल्या की पुन्हा त्या उगून येतात, येतात की नाही? अरे सोयाबीन झाड असेल तर सोयाबीन एक दाणा पेरल्यानंतर त्याचे 100 दाणे होतात, पण ते वाढल्यानंतर पुन्हा तो दाणा त्याच्यात टाकल्यानंतर हे जे काही क्रिया ही सतत चालू आहे, जन्मायची मरायची, जन्मायची मरायची, जन्मायची मरायची. तसं तू या नाही तुला कदाचित आत्म्याचं अमरत्व समजत असेल तरी चालेल, पण जर तू असंही मानलं काय की आत्मतत्व जे आहे ते नाश पावणार आहे, तरीही ते नाश पावल्यानंतर पुन्हा जन्मधारण करणारच आहे आणि जन्मधारण करणारे आहे पुन्हा नाश पावणार आहे. म्हणून तू शोक करणं योग्य नाही. तू जो काही शोक करत आहे, तू जो काही या पद्धतीने तुझं शोक मांडलेलं आहे, रुदन करत आहे, मी यांना कसं मारू, कशा पद्धतीने यांची हत्या करू, हे मात्र योग्य नाही. आता माऊली याच्यावर काय चिंतन सांगतात ते बघा. ज्ञानोबराय सांगतात, अथवा ऐसा नेनसी तू अंतवंतची हे मानसी, तरी शोचू न पावसी पंडकुमरा. अरे अथवा आत्म्याचे अमरत्व तुला समजत नसेल आणि आत्मा नाशवंत आहे असे तू मानत असशील तरी देखील अर्जुना तुला शोक करण्याचे कारण नाही.
काय? आत्म्याचं अमरत्व तुला कदाचित समजत नसेल तरीही तुला शोक करणं योग्य नाही. का शोक करणं योग्य नाही? तर पुढे सांगणारच आहे. जो आधी स्थिती अंतू हा निरंतर असे नित्यो जैसा प्रवाहो अनुस्युतो गंगाजळाचा. कारण गंगेच्या पाण्याचा प्रवाह ज्याप्रमाणे अखंड आहे त्यामध्ये उत्पत्ती स्थिती लय हे नित्य घडत आहे. अरे गंगाजी पाहिली का? कोणी कोणी पाहिली गंगाजी? नाही. अरे गंगाजी कृष्णा महाराजांना पाहिली, लक्ष्मण महाराजांनी पाहिली. डुबकी घेतली ती त्यात, आंघोळ केली ती का गंगाजीमध्ये हरिद्वारला? तर गंगेचा उगम जो आहे तो गंगोत्रीपासून आहे. कुठून आहे? गंगोत्रीपासून. आणि गंगा जी मिळती समुद्राला ती गंगासागरमध्ये. म्हणजे गंगेचा उगम जर विचार केला आपण तर हिमालयातून होतो. कुठून होतो? हिमालयातून होतो. आणि हिमालयातून तिचा उगम होतो आणि मिळते कुठं? पश्चिम बंगालमध्ये गंगासागरमध्ये मिळते. कुठं मिळते? गंगासागरमध्ये. मग एवढा मोठा जो प्रवास आहे, एवढा मोठा प्रवास करून गंगा कुठे? समुद्राला मिळते. पण असं आजपर्यंत झालेलं नाही की बा गंगेचा प्रवाह जो आहे खंडला. अरे आपल्याकडे नदी नाल्याला पाणी केव्हा येतं? पावसाळ्यात पाणी येतं. आणि पावसाळ्यात पाणी येतं आणि हिवाळ्यात उन्हाळ्यात वाढून जातात. उन्हाळ्यात थेंब नसतो त्यात. असतो का? नाही. उन्हाळ्यात थेंब सुद्धा नसतो. पण गंगा असेल, गंगा नदी असेल तर ती पावसाळ्यात ही तितकीच वाहते, हिवाळ्यात ही तितकीच वाहते आणि उन्हाळ्यात सुद्धा तितकीच वाहते. त्यातलं कितीही पाणी तुम्ही काढा पण प्रवाह तितका सारखा चालूच असतो. किती लोक पाणी वापरतात गंगेचं, किती लोक पाणी घेतात. मोठमोठे डॅम झालेले आहे गंगा नदीवर. पण तरीही अरे पूर्वी तर डॅम नव्हते. ज्ञानोबरायांनी ज्यावेळेस ज्ञानेश्वरी लिहिली असेल त्यावेळेस कदाचित डॅम नसतील. त्यावेळेस गंगा जी आहे ती सरळ एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असेल. पण आता डॅम झाले, हे झाले, तरीही गंगेचा प्रवाह कधी खंडित होत नाही. सारखा चालू असतो. तसं जी गंगा जी आहे, जर आपण असा विचार केलं तर जे पहिलं पाणी आहे ते कुठे जातं? समुद्रात मिळतं. पुन्हा दुसरं पाणी येतं, पुन्हा ते समुद्रात मिळतं, पुन्हा पहिलं येतं, दुसऱ्या समुद्रात मिळतं. सारखं येणं जाणं चालू असतं. म्हणून माऊलीने उदाहरण दिलं गंगाजळाचं. जसं गंगाजळाचं उदाहरण आहे, जे आधी स्थिती अंतू निरंतर असे नित्य. ते असं वाटतं की आपलं सारखं चालू आहे, पण ते जे पाणी आहे ते सारखं बदलत राहतं. पुन्हा माऊली सांगतात, ते आधी नाही खंडले समुद्री तरी असे मिनले आणि जाताची मध्ये उरले दिसे जैसे. अरे काय सांगतात की आधी म्हणजे सुरुवातीला जे काही पाणी आहे ते पाणी कुठं खंडलेलं दिसत नाही. जे गंगाजळ आहे ते गंगेचं पाणी उगमस्थानी जे खंडित नसतं ते सदैव सागरामध्ये मिळत असतं. सदैव ते सागराकडं जात असतं. ते सदैव सागराकडे जात असतं, सागरामध्ये मिळत असतं. आणि उगम आणि संगम यामध्ये असलेला जल सदैव वाहत असलेलं दिसतं. अरे उगम कुठं आहे? आत्ता सांगितलं गंगोत्रीला. आणि काय संगम कुठं आहे? गंगासागर. या दोन ठिकाणी. मग यामध्ये जो काही गॅप आहे त्यामध्ये सारखं ते प्रवाहित होत राहतं. पुन्हा माऊली सांगतात, ये तिन्ही तया परी सरसीच सदा अवधारी भूतासी कवनी अवसरी ठाकती ना. अरे ज्या पद्धतीने काय सांगतात की ज्या पद्धतीने की उत्पत्ती स्थिती लय अखंड आणि सर्व काळ चालूच राहते, हे लक्षात ठेव. भूतमात्राचा प्रवाह थांबवता येत नाही. सरसीची सदा अवधारी भूतासी कवनी अवसरी ठाकतीना. त्या पद्धतीने उत्पत्ती स्थिती आणि लय सारखं चालू आहे. अरे कृष्णा महाराज, तुमची उत्पत्ती झाल्यानंतर एक दिवस लय होणार आहे, पुन्हा तुमची पुढची पिढी येणार आहे. आपण पाहतो
अरे आपल्या परिवारातील एक 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 व्यक्ती काय मागचा निघून जात आहे आणि पुढे एक एक येत आहे, पाहतो की नाही. अरे आजोबा आहे, पंजोबा तर गेले, आजोबा सुद्धा म्हातारे झाले आहे, 5-10 वर्षात आजोबा जाणार आहे. पण इकडे पुढं आपली पुढची पिढी पुन्हा तयार होणार आहे. मागची पिढी हळूहळू हळूहळू जात आहे, पुढची पिढी हळूहळू हळू तयार होत आहे, है का नाही. मागची पिढी हळूहळू जात आहे आणि पुढची पिढी हळूहळू तयार होत आहे. अरे आजा गेला, पंजा गेला, गेला का नाही. पण आता समोरची जी पिढी आहे ती नातू पंतू अशा पद्धतीची पिढी तयार होत आहे. म्हणून हे जे चक्र आहे हे चक्र सदैव चालू आहे, याच्यामध्ये खंड नाही, हे अखंड आहे. म्हणून उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय. उत्पन्न होणे, दिसणे आणि लय पावणे, उत्पन्न होणे, दिसणे आणि लय पावणे, उत्पन्न होणे, दिसणे आणि लय पावणे, ही क्रिया सतत चालू आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड नाही. पुन्हा माऊली सांगतात, म्हणून हे आघवे येत तुझ नलगे शोचावे, जे स्थितीची या स्वभावे अनादी ऐसे. म्हणून तुला या सर्वाबद्दल शोक करण्याचं कारण नाही. काय करायचं कारण नाही, कारण हे उत्पन्न होतात, मरतात, उत्पन्न होतात, दिसतात, पुन्हा मरतात, पुन्हा उत्पन्न होतात, पुन्हा दिसतात, पुन्हा मरतात, ही क्रिया चालूच आहे, ही काही थांबलेली नाही. मागे उदाहरण सांगितलं म्हणून, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेळीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारी जे चैतन्य ना ते. अरे कपडे गेले फाटले, नवे आणता, पुन्हा ते घालता, पुन्हा कपडे फाटले फेकून देता, पुन्हा नवे आणता, पुन्हा ते घालता, पुन्हा कपडे फाटले फेकून देता, पुन्हा नवे आणता, पुन्हा ते घालता, हे चालूच आहे की नाही. अरे स्वेटर फाटलं की म्हणता आता दुसरं आणावं लागतं, काय म्हणतात, आता दुसरं घेऊन यायचं, हे येत नाही, हे जुनं झालं आहे, हे द्या फेकून, दुसरं घेऊन येतात, पुन्हा ते घालता. ही अशी जी काही क्रिया आहे हे चालूच आहे. म्हणून तुला या बाबतीत शोक करणं योग्य नाही. हे जे तू शोक करत आहे ही काही गोष्ट योग्य नाही. पुन्हा माऊली सांगतात, ना तरी हे अर्जुना नयेची तुझ्या मनात जे देखून लोको अधीना जन्मक्षया. ज्या पद्धतीने हे तुझ्या मनात येत नसेल तरी देखील विश्वातील सर्व प्राणी मात्र जन्म मरणाच्या अधीन आहे. अहो लक्ष्मणराव, की जेवढे या विश्वामध्ये प्राणी मात्र आहे, कीटक मुंगीपासून हत्तीपर्यंत, हे का नाही, जेवढे प्राणी मात्र आहे ते सगळे जन्म मृत्यूच्या अधीन आहे, सगळे मृत्यूच्या अधीन आहे, सगळ्यांना मरावं लागणार आहे, कीटकापासून तर हत्तीपर्यंत. हत्तीला सुद्धा एक दिवस मरावं लागणार, फक्त एवढंच आहे. कोणाचं आयुष्य 1 दिवसाचं, कोणाचं आयुष्य 10 दिवसाचं, कोणाचं आयुष्य 100 दिवसाचं, कोणाचं आयुष्य 1000 दिवसाचं, कोणाचं आयुष्य 10,000 दिवसाचं, आणि लय झालं तर कोणाचं आयुष्य 1,00,000 दिवसाचं. पण प्रत्येकाला मरावं लागणार आहे. जे जे उत्पन्न होणार आहे ते ते नाश पावणार आहे. अरे झाड असेल, वृक्ष असेल, वेली असेल, माणसं असेल, पशु असेल, पक्षी असेल, जे जे कोणी असतील ते सगळ्यांना काय व्हावं लागणार आहे, एक दिवस त्यांचा सगळ्यांचा नाश होणार आहे. म्हणून हे लक्षात ठेव अर्जुना, की हे प्राणी मात्र सगळे जन्म मरणाच्या अधीन आहे. अरे त्यांची इच्छा असेल किंवा नसेल तरीही त्यांना जन्म मृत्यू निश्चित आहे, याच्यातून त्यांना कोणीही वाचू शकत नाही. तरी येत काही तुझ शोकासी कारण नाही, जन्म मृत्यू पाही अपरिहार. तरी देखील तुला शोक करण्याचं कारण नाही, कारण जन्म मरणाचं जे चक्र आहे ते टाळता येत नाही. हे जन्म मरणाचं चक्र जे आहे ते टाळता येत नाही. पुन्हा माऊलीने भगवंताने अर्जुनाला हे व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे पुढच्या श्लोकाच्या द्वारे. जातस्य हि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृत्युस्य च तस्माद परिहार्यर्थे नत्वम शोचितुमर्हसी. काय सांगतात बघा भगवंत अर्जुनाला, कारण जो जन्मास येतो, जातस्य मृत्यू ध्रुव मृत्यूस्य जन्म ध्रुवम, जो जन्माला आलेला आहे त्याला मृत्यू निश्चित आहे. काय, जो जन्माला आलेला आहे. मग कृष्णा महाराज जन्माला कोण कोण आलेला आहे,
अरे तुम्ही आम्ही सगळे जन्माला आलेलो आहे का आपण वरून पडलो का असं नाही. सगळे आईच्या गर्भाच्या द्वारे आई वडिलाद्वारे आपण या जगामध्ये आलेलो आहे. तर आईच्या उदरातून आपण जन्माला आलो म्हणून आपला काय मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत्यू पावला आहे त्याला जन्म निश्चित आहे. काय जो मृत्यू पावला आहे त्याला जन्म निश्चित आहे. अरे झाडाचंच काय होतं, जे काही बीज आहे बीजाचं झाड होतं आणि पुन्हा झाडाला बीज येऊन पुन्हा बीज जमिनीमध्ये पडतात, पुन्हा त्याचं झाड होतं. ही क्रिया नित्य चालू आहे, ही क्रिया थांबलेली नाही, ही सतत चालू आहे. त्या पद्धतीने त्याला जन्म निश्चित आहे. म्हणून अशा अटळ गोष्टीविषयी तू शोक करणे योग्य नाही. या गोष्टीविषयी तू शोक करणं योग्य नाही. तू जे काही हा शोक करत आहे, शोक करणं योग्य नाही. असं म्हणतात, जातस्य हि ध्रुवमृत्युर्ध्रुवम जन्म मृत्युस्यच. ही कारण जातस्य ध्रुव मृत्यू हो, जन्मणाऱ्याचा अवश्य मृत्यू होईल. च आणि मृत्युस्य ध्रुवम जन्म, जो मरणार आहे त्याचा पुन्हा जन्म होईल. तस्मात म्हणून अपरिहार्य म्हणजे त्याला जन्माला यावंच लागल आणि मरावंच लागल. पण ज्ञानी पुरुष सोडून बाकी सगळ्यांना जन्माला यावंच लागतं. फक्त ज्ञानी पुरुष जो आहे त्याचं जन्म मृत्यू खंडित होत असतं. म्हणून अर्थे या विषया त्वम शोचतुम अर्हसी न, तू शोक करू नये. म्हणून तू शोक करणं योग्य नाही, कारण हे जन्म मृत्यूचा जो प्रवाह आहे तो अनादिकालापासून चालू आहे. मग शोक करायचा असेल तर शोक या गोष्टीचा केला नाही पाहिजे. शोक उसी का कीजिए जो अनहोनी होय, अनहोनी होती नहीं, होनी है सो होय. अरे शोक कशाचा केला पाहिजे, जे अनहोनी आहे, जे गोष्ट होणं योग्य नाही त्या गोष्टीचा शोक केला पाहिजे. पण अनहोनी होती नाही, होनी है सो होय. अरे जे होणार आहे ते घडणार आहे ते होणारच आहे आणि त्याचा काय शोक करणार आहे. जन्मही अटळ आहे, मृत्यूही अटळ आहे. म्हणून त्या जन्म मृत्यूचा शोक करणं योग्य नाही. कारण आम्हाला जे काही शरीर प्राप्त झालं आहे ते म्हणतात क्षितिजल पावक गगन समीरा पंचरचिती अधम शरीरा. अधम शरीर म्हटलं आहे. हे जे काही आम्हाला जे प्राप्त झालेलं आहे, क्षितिजल पावक गगन समीरा आहे का नाही, पंचरचित अधम शरीरा. अरे पंचतत्वापासून हे आम्हाला शरीर प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे यामध्ये मृत्यू निश्चित आहे, मृत्यू अटळ आहे. आता माऊली पुन्हा काय सांगतात ते बघा. उपजे ते नाशे, नाशले पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपजे ते नाशे, नाशले पुनरुपी दिसे. अरे जे जे उत्पन्न होतं ते नाश पावतं आणि जे जे नाश पावतं ते पुन्हा उत्पन्न होतं. बरोबर आहे का नाही. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. अरे हे रहाट गाडग्यासारखं आहे. रहाट गाडगं तुम्ही पाहिलं का नाही. रहाट गाडगं जर पाहिलं असेल तर ते कसं असतं माहिती आहे का. पूर्वीच्या काळामध्ये काय असायचं, विहिरी असायच्या, त्यावेळेस मोटरी नसायच्या आणि ह्या ज्या काही जे काही असं गाडगं असायचं. काय असायचं, गाडगं म्हणजे त्याला टिपे वगैरे असे बांधलेले राहायचे आणि हे जे काही टिपे वगैरे बांधलेले आहे ह्या टिप्यातून सारखे पाणी असं गळत राहायचं. त्याला बैल वगैरे जुंपलेले असायचे आणि सारखं ते असे पाणी खाली त्याच्याद्वारे ते मग शेती करायची ओली ती. तर ते जसं त्या पद्धतीने सारखं चालत राहायचं. त्यातील पहिलं कोणतं, दुसरं कोणतं, तिसरं कोणतं, चौथं कोणतं, पाचवं कोणतं असं समजायचं नाही. ते सारखं असं फिरत राहायचं. अरे बैलगाडीचं चाक कसं फिरतं तर त्यातील पहिला आख कोणता हे समजतं का. हे असे आख लावेल असतं त्याला, आहे का नाही. तर त्यातील पहिला आख कोणता असं समजतं का, नाही समजत नाही. सारखं ते फिरत असतं. तसं हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. तसं हे जन्मने मरण, जन्मने मरण, जन्मने मरण असं सारखं ही क्रिया चालू आहे. जन्मायचं, स्थिती पावायची म्हणजे दिसायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं,
ही क्रिया सतत चालू आहे. उपजे ते नाशे, नाशिले पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. किंवा पुन्हा माऊली सांगतात उदाहरण देऊन, ना तरी उदो असतो अपैसे, अखंडित होत जात ऐसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. अरे ज्या पद्धतीने जसा सूर्याचा उदय होतो आणि अस्त होतो, सकाळी सकाळी सूर्याचा काय होतो, आपण सूर्योदय झाला पूर्वेकडून, अरे बघा सूर्य उदय झाला का तर, आणि संध्याकाळी सूर्यास्त होतो. अरे कृष्णा महाराज तुम्ही जन्माला आल्यापासून असं कधी झालं का की सूर्य एक दिवस सुट्टीवर गेला, चला बरं रविवार आता जायचंच नाही, असं झालं नाही. आजपर्यंत असं झालं नाही सृष्टी उत्पन्न झाल्यापासून की सूर्य उगलाच नाही आणि सूर्य उगला नाही आणि सूर्याचा सूर्यास्त झाला नाही. आता वास्तविक याचं जर चिंतन केलं आपण तर सूर्याचा उदय आणि अस्त दोन्ही होत नाही. पण आपल्याला जो भासतो, कारण सूर्य नित्य असतो, सूर्य जसा आहे तसाच आहे, पण ही पृथ्वी त्याच्या भोवती फिरते, त्याच्यामुळे उदय अस्त हा चालू असतो. पण वास्तविक विचार केला तर जे रोजचं नित्य चालू आहे, उदय होणे नाश होणे, उदय होणे नाश होणे, उदय होणे नाश होणे किंवा उदय होणे लयाला जाणे, हे जे काही सूर्याची क्रिया चालू आहे, नाश म्हणता येणार नाही त्याला, लयाला जाणे की उदय अस्त होणे, तर त्या पद्धतीने पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरण, पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरण, पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरण, ही गोष्ट सतत चालू आहे आणि अनिवार्य आहे. याच्यामध्ये खंड नाही, अखंड आहे. पुन्हा ज्ञानोबराय सांगतात, महाप्रळय अवसरे, हे त्रैलोक्य ही संहारे, म्हणून हा न परिहरे आधी अंतू. काय सांगतात ज्ञानोबराय बघा, महाप्रळयाच्या वेळी या त्रैलोक्याचाही नाश होतो. काय महाप्रळयाच्या वेळी या त्रैलोक्याचा काय होतो, नाश होतो, नाश होत असतो. आणि म्हणून कोणत्याही वस्तूची उत्पत्ती आणि अंत हा टाळत नाही. अरे एखादा वर्ष लय 1000 वर्ष जगला असेल, पण 1000 वर्ष 10,000 वर्ष, पण तरी सुद्धा महाप्रलयामध्ये कोणीही जगत नाही. संपूर्ण सृष्टीचा लय होतो, संपूर्ण सृष्टी ही विलीन होऊन जाते. त्यावेळेस या सृष्टीमध्ये काहीही शिल्लक राहत नाही. म्हणून याचा अंत निश्चित आहे. आणि पुन्हा महाप्रलय झाल्यानंतर पुन्हा ही सृष्टी उत्पत्ती होती. हे चालूच आहे, याच्यामध्ये खंड पडत नाही. तू जरी ऐसे हे मानसी, तरी खेदू का करसी, काय जाण तुची नेनसी धनुर्धारा. अरे पुन्हा सांगतात ज्ञानोबराय की अर्जुना, हे जर तुला पटत असेल, ज्ञानोबराय सांगतात म्हणजे याचा अर्थ भगवंताच्या मुखातून भगवंत अर्जुनाला सांगतात, ज्ञानोबराय त्याचं विस्तारपूर्वक वर्णन करतात. जे भगवंताचे तोंडातले शब्द आहेत तेच ज्ञानोबराय इथे सांगतात. कारण ज्ञानोबराय म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. आणि म्हणून त्याच ज्ञानोबरायानं आपल्यावर कृपा केली आणि आपल्याला हे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ उपलब्ध करून दिला. म्हणून या ठिकाणी जिथे जिथे मी म्हणत असेल ज्ञानोबराय सांगत आहे, तेथे तेथे कधी कधी ते अर्जुनाच्या मुखातील शब्द आहे, कधी कधी ते संजयाच्या मुखातील शब्द आहे आणि कधी कधी ते शब्द भगवंताच्या मुखातील शब्द आहे. म्हणून अर्जुना, हे जर तुला पटत नसेल तर तू का बरं खेद करतोस? तू जाणता असून देखील नेणता का बरे होतोस? अरे तरी काय खेर आणि काय जाणताची नेनसी धनुर्धारा. अरे स्वतःला तर जाणता म्हणतो, फार तत्वज्ञान सांगतो, फार ज्ञानाच्या गोष्टी सांगतो, आणि तरीही नेणते पण सोडत नाही. अरे अज्ञान सोडत नाही, तरीही सुद्धा अज्ञानासारखं वागतो. हे काही योग्य नाही. एत अनिक ही एक पार्था, तुझ बहुती परी पाहता, दुःख करावया सर्वता विशो नाही. शेवटी ज्ञानोबराय या ओवीच्या अंती सांगतात, या श्लोकाच्या अंती सांगतात, हे अर्जुना, कोणत्याही प्रकारे विचार करून पाहिलं तरी तुला दुःख करण्याचे मुळीच कारण नाही. तू कोणत्याही पद्धतीने जरी विचार केला तर तुला दुःखाला काही कारण नाही. अरे तू जर म्हणत असेल की हा आत्मा जन्मणारा आहे, आत्मा मरणारा आहे, हे सगळे जन्माला आले आहे, तरी यांचा मृत्यू निश्चित आहे. आणि तू जर यांना अमर म्हणत असेल तर तो चांगलीच गोष्ट आहे की आत्मा कधीही मरत नाही. मरतं ते शरीर, आत्मतत्व कधीही मरत नाही. मग आत्मतत्व कधीही मरत नाही, म्हणून
तू कुठल्याही पद्धतीने समजलं तरीही तुला दुःख करणं ही योग्य वाटत नाही किंवा दुःख करणं हे मुळीच कारण नाही. अशा पद्धतीने भगवंत अर्जुनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अर्जुनाला जे भगवंत उपदेश करत आहे तो उपदेश अजून संपलेला नाही. आता जो उपदेश आहे तो उद्याच्या चिंतनामध्ये आपण पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.